पळालो माकड पळालो माकड पळालो. आंबे उद्याच्याला आंबे नाही उद्या चल नाही घरी उद्या चला आज तेच ना ते केसरवाले काढले केसर का विकले ते. काय काजू काढायला काजू आंबा है ना है? आत्ता इथून 2 माकडं पळून गेली. ह्या 2 नाही इकडे 2 झाडावर उतरून पळून गेले. इकडे आंबेच आंबे सगळे पिकलेले आहेत. थोडेफार सोडले तर चल तिकडे नको जाऊ इकडे. तांबूळ टेस्टी. टेस्टी असा जांभूळ होता. गावाकडची हीच मजा आहे की झाडांवरचं असं अलगत असं तोडायचं खायचं बेस्ट एकदम. हे त्याला ऊन लागलं त्याला. अरे ना काजू प्लस आंबा काजांबा हे जा मा हे जा काढायला पाहिजे हा वाला तो काय गाईस बघा 1 एकरमध्ये आमचा फार्म आहे. तुम्हाला विजिट करायचा असेल तर आत्ता नका येऊ. आम्ही फार्म हाऊस बनवतोय. आमचा फार्म हाऊस जसा रेडी झाला आम्ही तुम्हाला कुछ भी कम नहीं है तेरे लिए सब कुछ है. देखो देखो ये बंदा ऐसे बोल रहा है तो ह्या घे खा आणि याच्यात टाक बाकीचे तांबूळ काढायला गेलो खाली काय सांगतं. तिथं नारळाची झाडं आहेत. इथून आम्ही आलो. इथून असा टर्न मारून या गेटवर गाडी लावली. तिथून आतमध्ये आलो. ही जुनी शाळा आहे इथे. आज रविवार आहे म्हणून बंद आहे. काल इथे चालू होती. छोटी शिशूचा एक वर्ग चालू होता. इथे कोण आहे? वेद आहे. वेद जयंत लेवडेकर. कुठला चॅनल कुठला आहे तुझा? चॅनल नहीं चैनल इसका चैनल नहीं है गाइस. इसको लाइक मत करो. मेरे को लाइक करो, इसको शेयर करो और उसको सब्सक्राइब करो. किधर है? इसको सब्सक्राइब करो. हाँ मेरे को लाइक करो, उसको शेयर करो और इसको सब्सक्राइब करो क्योंकि इसकी पॉपुलैरिटी खूब ज़्यादा है. इतनी ज़्यादा है कि तुम देख सकते हो. काय नाही चढायचं असेल तर आंबा भेटत नाहीये. काय आंबा आहे तुला बघावं लागेल. कुठला रे? तो कच्चा आहे ना. हा नाही तो हा कुठला हा पकड़ रहे शूटेक्स. हमको शूटेक्स करो. तेरा नहीं मेरा ले. तेरा नहीं मेरा ले बाबा. इधर गया आज चले ना
आता नहीं है इसको, इनको आता नहीं है, कैसे तो निकाले। ये हमने हाँ नहीं एवढा ना आला. ये हमने ऊपर से आंबा तोड़ लिया. अभी हम बाहर निकल के और जगह चेक करते. किती खाली खाऊन टाकले रे. हे किती मिळाले बघ. आलं नसतं ते पण नाही मिळाले. हे आंबे तुम्ही कल्याणमध्ये घ्याव गेला ना तुम्हाला किती पडतात? ते कच्चे बाहेरचे नको टाकू आतमध्ये. नको टाकू. कितीला पडतात एवढे? हे आता कसे माझे पडलेले आहेत पण त्यांची ही रिअल व्हॅल्यू बघायला गेलास तर तुला 1,500-2,000 डझन पडतात. हां, तर ही तुम्ही कल्याणमध्ये घ्यायला गेलेत ना हे आंबे, तर तुम्हाला 1,500-2,000च्या खाली भेटणार नाही डझन. तर इथं कसं आहे, इथं आम्हाला फ्री भेटतात आहे. हवे तेवढे तुम्हाला आंबे खायचे. कारण की आम्ही लपून छपून इथे सकाळी लपून छपून काय आमचं आहे ते स्वतः. इथं यार तिथं आहे मस्त ऑलमोस्ट पिकलेला आहे तिथे आंबा. सो आम्ही काठी नाही. आंब्याने आंबा काढतो इथं. आंबा असा आंबा आम्ही घेता हाताने आणि फेकतले परत रिटर्न इथले. कमलेशचा निशाणा नाही पण निशाणा नसला तरी फॅन फॉलोईंग खूप आहे. निशाणा नाही. आता हल्ली जरा सवय मोडली ना. हवा बापरे. आता ह्यो खूपच वरती गेला. ओके गाईस, हे बघा लागले ता एवढ्या अरे लावलं एकटंच होतो. मस्त आहे. पढ़ लो एंड गॉड दिस लेके आओ. आम को दिखाओ, हमको दिखाओ आम कैसा है. वाह, ऐसा नहीं है काय थोड़ा मस्त निशाणा होता. स्मेल मस्त येतो या आंब्याची. आंब्याचा जो स्मेल आहे, जी फ्रेग्रेन्स आहे तो एक हाच तो आंबा ज्याला आम्ही तोडलेला आहे. कधीपासून ट्राय करत करत होतो. शेवटी शेवटी तो माझ्या जाळ्यात फसला. फसलाच. अँड दिस इज नॉट फॉर आंबा. ते गुडांबा. यू वॉन्ट टू गुडांबा. दिस इज फॉर यू. लेट्स गो, फेकूया लेट्स गो गेट द काजूस. मामा. हा काय यार, चांगला आहे तो येडा अरे, पिंगाळा आहे. ते टाक टाक पिशवीत टाक. पिशवी घे डोक्यावर. एवढे भेटले आंबे. एका आंब्यात ते फक्त पडलेले. बापरे, काढलेले नाही, पडलेले. पडलेले आंबे आहेत हे एवढे. आणि असतील ऑलमोस्ट 2 डझन. दोन डझन आंबे असतील म्हणजे अराऊंड आमच्याकडे 3,000 रुपये आहेत है ना. 3,000 रुपये आहेत. तर आम्ही या 3,000चं करणार काय, तिकीट काढायचं आहे. आमचे तिकीट कन्फर्म नाही आली म्हणून आम्ही एक दिवस अजून सुट्टी मारली. बघूया, उद्या ट्राय करूया. उद्या पण नाही झाली तर नाही भेटले. हां हां तेच तर. उद्या पण नाही आली तर आम्ही उद्या नक्की जाणार. आज आमचे खूप कामं पेंडिंग आहेत.
काजू काजू तो तिकडे आहे बघ, तिकडे आहे बघ एक येल्लोवाला, तो खालून जा, त्याच्या खालून तो दिसला का? हळू जा. त्या काजूच्या वरच्या बाजूला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा, आम्हाला आठवत नाही आहे. आमच्या इथे त्याला बोंडू बोलतात. यांच्या इथे बोडू बोलतात, बाकी तुम्हाला काय वेगळा शब्द माहिती असेल तर सांगू शकता. तो बघा तिकडे कोल्हा, कोल्हा ऑलमोस्ट कोल्हा आहे. मी कोल्ह्याच्या मागे पळतोय आणि कोल्हा पळाला. कोल्हा तिकडून लांबून बघतोय. कोल्हा फॉक्सच्या मागे मी पळत होतो आणि फॉक्स हा आतमध्ये जंगलामध्ये पळून गेला, म्हणून मी म्हटलं नको. हे आतमधून कसं दिसतंय बघा, एकदम काजूचं जंगल आणि तिकडे आहे जांभळाचे झाड. निघताला ते पूर्ण हात अक्का भिजवून टाकला बघा याने. अरे आज आमची जंगल सफारी चालू आहे. जीव येणार वरती माझा. हा जीव वरती येणार आज माझा. का रे? बघ ना किती काढायचे. हा बघा तू दे इथे. ऑलमोस्ट वरचा पण काढ. असं नाही येणार तो. क्रॉस करतं ना याच्यावरती हे लागले. हातच लावावा लागतो. काढ काढ ते पूर्णच काढ. इसके लिए हाथ गंदा करना ही पड़ता है, नो ऑप्शन. निघला हे टाक ते काढते कशाला पाहिजे. असंच हे दारू काजूची दारू एकदा बनवू आपण. गेल्या वर्षी किती हे पडले होते असे. ठीक आहे. तरी लाख रुपयाची दारू झाली असती. लाख रुपयाची म्हणजे बघा, शेती करा, उत्पन्न आपोआप भेटेल. फक्त एका महिन्यातच शेती करा, उत्पन्न काही न करता उत्पन्न तुम्हाला. काजूचं उत्पन्न किती असतं साधारण? याची शेती किती करतात? झाड त्यामध्ये सगळे वेगवेगळे प्रकार आले. ओके. त्यामध्ये छोटे काजू असतात 7 नंबरचे. 7 नंबरचे मोठे, सॉरी 7 नंबर उत्पन्न जास्त भेटते. 7 नंबरचे मोठे काजू. 200 रुपये किलो. तुटका काजू असतो तो पण असतो ना, ते त्याच्यामध्येच होतं. आता हे आहेत ना, हां 7 नंबरची हे जाड 6 आहे. नंबरचे बोलतो. याच्यापेक्षा थोडे मोठे असतात 7 नंबरचे. अच्छा. अशी सरकारी कलमं असतात. ती जास्त मोठी होत नाही, एवढीच अशी डॉर्फ राहतात हां आणि लवकर लागतात. हे मला नको. अरे करना क्या करना चाहिए, तुमको पता है तो इतना सब गेल्या पता है. वर्षी एकाने आमच्या इथे 3 का 4 लाख रुपये कमवले फक्त काजू विकून. किती महिन्यात? 2 महिन्यात. 2 महिन्यात. माणसं लावली आहेत 3-4. हां त्यांची मजुरी द्यायची. हो. काय डेली हे नाही करत ना, त्यामुळे काढायला हां, काजू काढायला. एक दिवस आड करून जातात ते लोक. काजू काढतात, गोळा करतात. तर यांची झाडे लावल्यावरती ते कधी चालू होतं? 3 वर्षापर्यंत तुला काहीच भेटणार नाही. ते नंतर ते एक छोटंसं हे येतं वरती. आता हे लावले, ती झाली रोप. 2-3 रोप. रोपं लावली. रोप टाईप. मग ते कट करून परत रोवायची की काय? ती कलमं येतात, ती कलमं येतात. डायरेक्ट लावायची. मग त्याला नंतर ते आता ती मोठी होतील. वेळ लागतो त्याला. एवढं व्हायला किती वेळ लागेल? 4 वर्ष 5 वर्ष जास्त लागतील, 7-8 वर्ष लागतील. 7-8 वर्ष म्हणजे एवढं. तुला जर फ्युचरमध्ये असं हे करायचं असेल ना, तू लावून ठेवायचं आपल्या जागेवर. म्हणजे मुळात SIP सारखंच आहे हे. रिटर्न्स पाहिजेत भेटते 7-8 तर वर्ष तुम्हाला रिटर्न भेटते. आत्तापासून सुरुवात करावी लागेल, तेव्हा तुम्हाला जाऊन 7-8 वर्षानंतर त्याचं काहीतरी रिझल्ट भेटेल. काय कळलं? तो अगर आप शिफ्ट करने का सोच रहे हो तो यहाँ पे आ सकते हैं, हमारे पास जगह है खाली. आमच्याकडे ते वरचे काढ ना, डोकीवर आहे बघ. हे बघ इथे डोकीवर. आमच्याकडे काजू काढणाऱ्याची जागा खाली आहे. तर तुम्हाला वाटत असेल जर तुमची डिझाईन परफेक्ट नाही आहे तर तुम्ही येऊ शकता. जस्ट
लाईक अस. हां आमचे आहे परफेक्ट तरी आम्ही आलो आहोत. गणेश बाबा तो वरती किती आहेत? काय काजू काढते. थांब जरा काढते काढते बाळा काढतंय बघून काढक लागतं अरे इकडे ये. तू काय करतो? हे घे तोड आणि टाकतात. अजून ती एक मोठी काच बाकी आहे. तर ही झाडं कधी लावलेली तू? ही खूप वर्ष झाली या झाडाला. तरी पण हे आमचं आता 5 वर्षाच्या करारावर आहे. 5 वर्ष झाली की दोन झालं. मग पुन्हा क्या बात कर हा एक असा तोडला तर काय ते अजून पुढं भरपूर प्रोसेस आहे यांची. तुम्हाला वाटतं इतकं सोपं नाही आहे. नाही तर तुम्ही म्हणाल हा काजूची झाडं लावा 5 वर्ष वाट बघा आणि लाखभर रुपये तुमच्या अकाउंटला येतील असं नाही आहे. बरोबर ना? मेहनत खूप आहे याच्यात. मेहनतीचं फळ भेटणार काजू काजू. नाही तर तुम्हाला वाटेल अरे मी आता जातो कोकणामध्ये जागा घेतो तिथे झाडं लावतो 2 वर्षात 1 वर्षात मला फळ भेटेल 1 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये. तसं नाही आहे. हे जे तोड पूर्ण तोड त्यात टाक पकड. जशी आम्ही आता मेहनत करतोय भर उन्हामध्ये आम्ही इथे काजू तोडतोय. यांचा मेन सीझन कधी असतो? एप्रिलमध्ये. आणि मोहरच्या वेळेस मोहर कुठल्या महिन्यात येतो? बोलतो ना थंडी जशी कमी होत जाते तसं आहे. अच्छा काही आठवड्याचा फरक पडतो. 10 दिवसाचा फरक. 10 दिवसाच्या फरकाने थंडीवर डिपेंड. मग आता याला मोस्ट ऑफ फेबमध्ये तुला स्टार्ट होतात ते म्हणजे मोहर पडतो. आता या काजूला घेऊन जाऊन त्याला सुकवणार. मग याला असं निघणार कधी आहे त्यातून सुकवल्यानंतर? ते आम्ही नाही काढत. मग बाहेर विकायचे 1 किलोवर. अच्छा हे कच्चे काजू आहेत. पण गरज नसते. हे कच्चे काजू आहेत ना? मग यांना ते हे कसं करणार? भट्टीला लावतात. कसं? भट्टीला लावतात. भट्टीला लावणार? आम्ही नाही लावत. नाही पण त्यांच्या ती प्रोसेस काय माहिती आहे तुला? नाही. ती प्रोसेस नाही माहिती आहे. कुठे रे? म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स असेल ना? भट्टीवरचे चांगले असतात. हां काय? रोज केलेले आणि असेच केलेले मग नॉर्मल असतात जे डिंक असतो त्यामध्ये थोडासा. त्याच्याने त्या कॉस्टिंगवर काय फरक पडतो? रोज केले असतात त्यामध्ये तुला फरक पडणार थोडा. ते जास्त 100-150 रुपयाने जास्त असणार. माग ओके. चांगले क्वालिटी क्वालिटी त्यात वाढते. हे बघ इथं डोक्यावर आहे. काय असणार ते हां त्यामध्ये खूप डिंक असतं ह्या शेलमध्ये शेलमध्ये. हिरव्याचे शेल. नुसतं खाल्लास ना हां तर ते लागणार. तोंड असं हे होईल ना हे होणार काय म्हणतात त्याला फुलून जातं सगळं. जसं आपण कच्ची कैरी खातो तसं. कच्ची कैरी ना कैरीचा डिंक वगैरे लागला तर पण ह्याचा खूप त्याच्यापेक्षा डेंजर असतो. म्हणजे एकदम तोंड असं हे करणार फुलून जाईल असं म्हणजे तुला सुजून थोडं जाईल. असं सुजणार आणि कॅन्सरच कसं असतं थोडासा असं अच्छा. थोडंसं येऊन जातं तसं त्या टाईपमध्ये ते सगळं. 1 किलोमधून हा काजूचा शेल आहे ना हां तो काढलास की आतमध्ये गर असतो. हां 1 किलो ह्या काजूच्या शेलमधून फक्त तुला पाव किलो आतमधला गर भेटणार आहे. अच्छा. 1 किलो जेव्हा तो गर म्हणजेच तो व्हाईटवाला व्हाईटवाला जे आपण खातो. म्हणजे 1 किलोमध्ये प्रोसेस करून आता 160 तुम्हाला रुपयाने जर ही विकली 250 ग्रॅम भेटणार. हां. म्हणजे त्यामुळेच त्याची प्राईस जी हाय असते. कारण की त्यांच्यामध्ये आपण 1 किलो आपण कच्चे काजू काढल्यानंतर त्याच्यावरती प्रोसेस करून मग त्याच्यातून भेटणारं उत्पन्न जे म्हणजे क्वांटिटी जी आहे ती कमी असल्यामुळे त्याची प्राईस हाय असते. यावर्षी जरा जास्तच कमी आहेत काजू त्यामुळे. आणि यावर्षी काजूचं थोडं उत्पन्न कमी झालं आहे त्यामुळे म्हणून काजूला डिमांड आहे. तशी डिमांड तर Price खूप आहे. प्राईस तर तशी पण 1000 रुपये 1200 रुपये चालू असते. बेस्ट काजूचे इम्पोर्टेड असतात जे आपल्या इथूनच हे करतात पॉलिश करून फक्त त्यांना पॅकिंग करतात 2000 3000 अशा भाव रेटमध्ये विकतात.
आता आम्ही ऑलमोस्ट 3 झाडं आपण हे केलेत ना, 3 झाडं आम्ही हार्वेस्ट केली आहेत. कॅमेरा ओव्हर हिटचं हे आलं म्हणजे विचार करा किती ऊन आहे इथे. आणि मी आत्ता मगाशी पूर्ण सुका हे होतं, आता पूर्ण मी ओला झालो आहे वेदू, घामाने. तुझी टोपी घे, तिकडे बॉटल असेल बघ. हां आता हे ग्रीन आहे बघ. हां त्याचं पण काय इथे हे हे नाही. ही पिकली आहे म्हणजे पूर्ण परिपक्व झाली आहे. हा रेड जर हा असेल तर जर आपण हा जर तो- ग्रीन असेल ना, हा वाला हा हां हा हां काजू जो आहे ना, हा डार्क जर- ग्रीन. हा डार्क ग्रीन किंवा थोडासा जरी ग्रीन असेल तर मग त्याला व्हायला द्यायचं. अच्छा, मग तू ते याच्या मागचं जे आहे भोंडू काय म्हणतात, भोंडू हा, बोंडू बोंडू, तर तो बोंडू लाल असेल तर त्याला हे बनवणं आपण हे होईल, काय दारू. त्याची दारू जी बनते ती लाल किंवा पिवळ्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे बनवू शकतो. कच्चा नाही मोस्ट ऑफ कच्ची नाही वापरत. हां मोस्ट ऑफ कच्चे नाही वापरत. लाल आणि पिवळे जे झालेले असतात पकलेले असतात त्याच्यानंतर ते त्याची प्रोसेस जर बघायला गेलं तर तुम्ही यूट्यूब सर्च करा, त्याच्यावरती तुम्हाला ती प्रोसेस भेटेल. हा म्हणतो मी व्लॉगिंग करतो पण हा काय करत नाही, नुसता नाचतोय. माझं गरम आहे पाणी थोडंसं पिलं आता. पिशव्या इकडे. पिरून लागलं. झाडावर लटकवला आणि मी फ्री हँड आहे, थोडं पाणी पितो काय कारण खूप गरम होत आहे. ती काच घे इकडे. मी फर्स्ट टाइम इथे आलो आहे. तुम्ही ते येल्लो आणि रेड असतं तुम्ही ते खाऊ पण शकता. काय कसं अरे ते येल्लो आणि रेड असतं ना ते काय म्हणतात त्याला? त्याला हे आता तो 4दा बोलला. बोंडा काय बोंडा असतो ना त्याला ना आपण खाऊ ते घे पण तोड, शकतो. ते बघ ते तिथले तू तोडायला आलायस की लेक्चर द्यायला आम्हाला? शॉर्ट अरे मी घ्यायचं. असं झाड पाहिजे बसायला एकदम परफेक्ट. ट्राय 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 खा तर त्याला खाऊ शकतो तू. गिनी पिग भेटला मला. बाजूक घे, ते टाकलं ते बघ याच्यावर. हो हा काय आहे तिथे बरेच आहेत. झाला त्याचा काजू तोडून द्या, ह्यात टाक. पडलेले ते कुठले जातात. उलटी केली आणि हा तर काजू आम्ही हा इथे हे घे, तुला स्मेल तशी चांगली येते, ट्राय करतो. गोड आहे पण रस त्याचा सेमच आहे. याचा नुसता रस पिला तरी चालेल नाही का? रसच पितात मोस्ट ऑफ. आजच्यासाठी एवढं बस आहे, नाही तर मला किक लागेल. बऱ्यापैकी इथे किलोभर झाले असते. मग रस फक्त प्यायचा. अरे असं दाबू करतं ना वरती करण दाबा, त्याचा रस गळतो तो पी. तो तिथे खालती मी इथे वरती, आणि वरती तोडून मी असा काजू काढतो. हा 2 काजू काढले आम्ही बघा. तर इथंच उभं राहून मी असा तोडतो आहे आता. हे बघा इथे एवढे काजू आम्ही जमा. तर हा मी चढलो झाडावर. मी दाखवतो तुला. हे बघा हे खालचे खूप किती खोल आहे. मी किती वर चढलो आहे, ऑलमोस्ट 10 फूट मी वरती चढलो आहे. ही सगळे मला एकदम मुंग्यासारखे दिसतात आणि मी इथे 10 फूट वरती झाडावर. मी पण चढतो. कसं चढतो मी बघतोच तुला. हा बघा चढायची
चढायची कोशिश याची, पण या का चढता येत नाही कारण त्याला माहिती नाही कसं चढावं. ती तिकडं दिसले पण ते हातापासून खूप लांब आहेत. मला दाखव आता माझ्याकडे कर. दिसतोय ना? हां आता येऊ मी इथून आता उतरायला खाली पडशील. चप्पल घालून कधी झाडावर चढतात का बघ. मी चढलं येतं रे माका चढता. चप्पल घालून नाही चढायचं कधी. असा मी उतरलो 10 फूट, जवळजवळ मी 10 फूट खाली उतरलोय. खूप रांग आहे. इकडे आण इकडे आण. हे व्हिडिओग्राफर कम एरिया खुद को मत चुप कर. मैं पैसा दे रहा है तेरे को, इधर आ. ये देखो यहाँ पे चींटियाँ है बहुत सारी. ये बहुत खतरनाक चींटी है जो अपने को काट सकते हैं. और उससे अपने को धोखा हो सकता है. इधर से मेरे को शूट करे. देख इधर ये देखो इधर खड़ा रहे, उधर मत दिखा. पहिला अटेम्प्ट फेल झालाय. लागेल बोल त्याला. आता आम्ही दुसरा अटेम्प्ट करतोय. पडला. तर अशा प्रकारे मी 10 फूट वर चढलेलो आहे. हे सगळे मला एकदम मुंग्यासारखे दिसतात आहे. हा इकडं झाड आणि इकडं मी खूप वर आलोय. कितींदा जरी तुम्ही फेल झालात तरी प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश नक्की मिळेल. दगड बोचायला लागतील किंवा माणसं आपल्याला खाली खेचतील, तर त्या माणसाकडे लक्ष देऊ नका, किंवा त्या दगडांकडे किंवा त्या काट्यांकडे किंवा कोणाकडेही. फक्त जिथे खरचटलं असेल तिथे तुम्ही मलम लावा, बँडेज लावा, नाही तर काही लावा. जरी तुम्हाला असं लागलं तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा उठा, पुन्हा तयारीला लागा, पुन्हा प्रयत्न करा. एक ना एक दिवस तुम्हाला यश नक्की मिळेल, जे मला मिळतं आहे. आणि मी इथे 10 फुटाच्या वर आलो. इथे मला ही मुंग्यासारखी माणसं दिसतात 2, जे खाली काजू तोडण्याचं काम चालू आहे त्यांचं. पाहून असं चढण्याची हे केली पाहिजे. एनिवेज आता मी उतरतो खाली. हा आमचा कॅमेरामॅन गेट द कॅमेरामॅन टेक दिस कॅमेरा अँड शूट मी. सोडतोय तू, पकड छान. ठीक आहे. तर आता मी इथून उडी मारतो आणि हा मी इथून आलो. जवळ घे हवं तर जवळ घे. इथं घे, इकडे झूम करतो. झूम न करू, झूम नाही करायचं. आणि हा मी इथे खूप प्रयत्नानंतर मी उडी मारलेली आहे. आता आज तर माझे पाय दुखणार नाही, उद्या माझे पाय जरूर दुखतील, तेव्हा मी तुम्हाला सांगेल. आणि ही बघा 40 फूट खोल विहीर. ही विहीर आपल्या रात्रीचा खेळ चाले ह्या मालिकामधली आहे. अरे जवळ घेऊन ये, तुम्हाला हे स्वच्छ पाणी आम्ही दाखवतो. आहे घेऊन. हे बघा किती स्वच्छ पाणी आहे, मला दिसत असेल. हे इथं मी पितोय. तुला प्यायचं आहे, पी रे. हे बघा 2 तासामध्ये आम्ही 3000 कमवू शकतो गावी राहून आरामात. आमचा हा जंगल ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल
तर प्लीज आम्हाला लाईक करा, याला शेअर करा आणि ह्याला कमेंट करा नक्की, कारण याची फॅन फॉलोईंग खूप आहे इथे. आणि हा आता आम्ही निघलो आमच्या डुकाटीवर. स्पेशल चालवणारे हा मामा. आम्ही असं बसतो. पाय काढ पाय काढ. घेर कसा टाकतो? घेर टाकतो. टाकतो फिल्टर. आणि हे आम्ही निघालो स्टँडवरती केला. नाही करू शकतो थोडंफार, म्हणजे 1-2 महिने बस, बाकी नाही. वर कर. हॅलो गाईज. तेव्हा आलं परत. तर वाजलेत संध्याकाळचे 5:50 झालेत आणि आम्ही निघालो आहे मालवणला समुद्रामध्ये स्विमिंग करायला. मे बी समुद्रामध्ये स्विमिंग करूया, अजून काय फिक्स नाही आहे, तिथे गेल्यावर कळेल. तर वाजले तेवढे 6 वाजलेत. आता पोचता किती वेळ लागतो आहे? हे अर्धा 1 तास. पोरा बसल्यात रिक्षामध्ये. चुला बीचवर घेऊन जा रे. येतं मी चौकात गाडी बसली. ते लागत नाही. बाय बाय. हा काल पुढे दिसला नाही तो. म्हणजे ते आज होता. आम्ही तिकडे गेलो वाटतं मध्ये, मग म्हणजे आम्ही गेलो ना काय झालं. ठीक आहे चालेल. स्टेजवर दिसलं. वाजलेत ऑलमोस्ट 6 वाजले. आता बघूया किती अर्धा तास लागतो ना, अर्धा तास 6:30 पकडा. संपन्न होतील सर्वांगीण त्यांचा Back विकास in होईल. school. कसं त्यात वाटतंय? लहान उपक्रम शाळेमध्ये सुरूच आहे. शाळेमध्ये परत आल्यावर कसं भविष्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम आणि तयार ठेवण्यासाठी वाटलं? तिकडे आपण नवीन शैक्षणिक धोरण जे आहे हे आता बदलत आहे. ही आता 6वी ते 8वी साठी व्यवसाय विमुख 6:30 ना, 6:30 वाजले. रिक्षाचा अजून पत्ता नाही. ये बघूया पुढे जाऊन. आजा बेटे. बीच, रेक, सँड. कॅमेरा डुबू की नको असं वाटतं मला. नको डुबवायला, उगाच आपला हे नको, नाही का? कॅमेरा डुबू नको. कसं आहे तो मोबाईलमध्ये? मला तर अंधार दिसतो. पाणी गरम आहे.
जिथं सांगतील तिथं जाऊ आम्ही. तुमका काय खावचं आता घेवा, चला गाडी आपण पुढे जरा. लेट्स गो गाईज. आम्ही बीचवर स्विमिंग करून झाली आमची आणि आता आम्ही चाललो जरा नाश्ता पाणी करायला.